तसेच इथं प्रत्येक शिक्षक ज्यांनी मुलांना घडवले त्यांना आदर्श एक व्यक्ती बनवलं असे सर्व शिक्षक आणि इथे जमलेल्या ज्या सावित्रीबाई फुलेंनी जसं एक पाऊल उचलून मुलींसाठी शाळा सुरू केली तशाच सर्व माता ज्या गावाकडून इथपर्यंत आले त्या सर्व मातांना सर्वप्रथम मी नमस्कार करते. निपुण भारत मिशन अभियान मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिशन हे सुरू झाले होते मुलांना संख्याज्ञान मिशन द्यायला आणि मूलभूत साक्षरता द्यायला. तर म्हणजे मी सगळेच बोलतात की शिक्षक तर शाळेत शिकवतात आहे ना तर तुम्हाला मातांना काय गरज आहे. पण माझं काय म्हणणं आहे की एक आई असते ना ही पहिली गुरु असते प्रत्येक व्यक्तीची आणि आईने जर मुलाला लहानपणी शिकवलं म्हणजे पहिली ते तिसरी पर्यंत छोट्या छोट्या मुलांना शिकवायचंय त्यानंतर ते बरोबर बाहेर जागताय बाहेरच्या वातावरणामध्ये ते समजून घेत आहे सगळ्या गोष्टी. तर लहान मुलांना आईने आणि शिक्षकांनी जर घडवलं तो व्यक्ती आयुष्यात भविष्यात चांगला एक व्यक्ती बनू शकतो. म्हणून सर्वांनी निपुण भारत मिशन हे बनवलं आहे त्याच्या मागे साथ द्यावी आणि सर्व मातांनी आपल्या मुलांना पहिली ते तिसरी पर्यंतच्या मुलांना छान प्रकारे शिकवावं अशी माझी इच्छा आहे. आणि निपुण भारत मिशन मध्ये आयडिया व्हिडिओ तयार झाले आहेत. तर ते माता पालक गटाचे म्हणजे निपुण भारत मिशन तर मुलांच्या शिक्षणासाठी तयार झाले पण मला असं वाटते की ती माता पालक गट तयार झाले तर मातांना घराबाहेर निघता येते आपली मते मांडता येते आपल्याला आपल्यातली कला दाखवता येते. बाहेर आता आमचे स्टॉल बघणं झाले नाहीये म्हणजे आम्हाला घरून निघायला उशीर झालाय कोणाचा स्वयंपाक बनवायचा आहे सगळं घरातले कामं आवडता खूप उशीर झालाय म्हणजे आम्ही इथपर्यंत यायला. तर आमचा स्टॉल आणि गेटअप करायला आम्हाला खूप वेळ झाला. आम्ही बघितले दुरूनच खूप सुंदर कला दाखवली सर्वांनी. तर अशा प्रकारे मातांना स्वतःच्या कला दाखवता येईल या कार्यक्रमामुळे. आणि तसेच आपण निपुण भारत मिशन मध्ये आयडिया व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये सुरुवातीला येतं आपण काहीतरी करून बघूया आपण काहीतरी नवीन शिकूया आणि वर्कशीट दिलेली असते. तर सुरुवातीला मला वाटलं की लहान मुलाला गोष्टी सांगणं पहिल्या आयडिया व्हिडिओमध्ये गाणे म्हणणं तर ह्या आयडिया व्हिडिओ तर खूप सोपे आहे. आपला मुलगा तर 5 वर्षाच्या अगोदर शिकून गेलाय पण ते सुरुवात केली आणि आता हळूहळू आयडिया व्हिडिओ 31 पर्यंत आलाय. तर ते जर 8 दिवसात आपण मुलांना जे आयडिया व्हिडिओ आला तर 8 दिवसात आपण जर आपल्या मनाने वर्कशीट तयार करून मुलांकडून सोडून घेतली तर मुलगा छान प्रकारे पूर्ण एका वर्षामध्ये कव्हर होतो असं मला वाटतंय. आणि आयडिया व्हिडिओमध्ये प्रत्येकाच्या मध्ये दिले की मुलांना म्हणजे त्यांच्याबरोबर संभाषण करायचं आणि ज्यात खेळ दिलेले आहेत तर महिला सर्व एकत्र येतात खेळ खेळतात. माझ्या गटातील माता जेव्हा खेळतात ना त्यावेळेस असं वाटतंय की घरचं टेन्शन शेतातलं टेन्शन सर्व मिळून आम्ही 1 तास भेटतो तर खूप छान आनंद वाटतो आम्हाला खेळताना. आणि खरंच म्हणजे ह्या कार्यक्रमातून मला मैत्रिणी झाल्या आहेत म्हणजे चूल मूल घरातील टेन्शन मधून आम्ही आठवड्यातून एकदा जाऊन तरी आमचं मन मोकळं होतंय त्याच्यामध्ये. तर तो एक फायदा होतोय. आणि मेन म्हणजे काहीतरी नवीन शिकूया. तर प्रत्येक आयडिया व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी नवीन शिकता येतं. तर भरपूर आयडिया व्हिडिओमध्ये म्हणजे पावसाळा सुरू झाला आणि पाणी स्वच्छ करायच्या त्याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या पाणी उकळणं तुरटी टाकणं क्लोरीनच्या गोळ्या टाकणं. आता आपण बोलू हे सर्वांना कळतंय माहितीये परंतु एक कसं असतं समजा आपल्या घरात राहाडा आहे पडलेला आहे आणि अचानक आपल्याला माहिती आपल्याला भांडे करायचे धुणी करायची पण अचानक समजा पाहुण्यांचा फोन आला की अरे आम्ही येणार आहेत तर ती बाई ज्या स्पीडने कामाला लागते आणि पटकन सगळं काम आवरून रेडी करते ना त्या प्रकारे गोष्ट माहितीये पण आयडिया व्हिडिओ पडला की आपल्या डोक्यात बसतं आणि आपण त्याच विचाराने ते करायला लागतो असं मला वाटतं. आणि तशाच प्रकारे ह्या आयडिया व्हिडिओ मधून तर खूप छान फायदा होतोय सगळ्यात. परंतु अडचणी आता आम्हाला महिलांना पण खूप येत आहेत. जसं आम्ही खेळायला निघालो कन्नड पर्यंत मी खेळले नंतर मला आला प्रॉब्लेम समजा घरातलं तर मी नाही जाऊ शकले काही अडचणीमुळे पण आमच्या माता जिल्हा स्तरापर्यंत आल्या त्यांनी ट्रॉफी घेऊन पण जिंकून आल्या त्या खूप आनंद वाटला मला. परंतु ज्या वेळेस आम्ही कन्नडवरून खेळून आलो घरी त्यावेळेस मला एका जणाने विचारलं की तुम्हाला फायदा काय होतो याचा. तर मग मी त्यांना फक्त सहज बोलले की तू छावा म्हणजे माझ्या भावानेच विचारलं तुम्ही बोलले की तू एवढा छावा बघतोय ना पिक्चर आता आलेला होता तर तू बघतोय तर तू किती वेळ बघतोय समजा 2 तासापासून नजर लावून बघतोय तुला काय फायदा होतोय. तो म्हणे आनंद वाटतोय गर्व वाटतोय त्याच्यात आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास दाखवलाय. म्हटलं तुला कसा आनंद वाटतोय तसा आम्हाला आमचा आनंद वाटतोय. म्हणजे जो आनंद आपल्याला स्वतःला म्हणजे आपण बघतोय आपल्याला इतिहासही माहिती पण ज्या छावा पिक्चर मधून आपल्याला जो आनंद दिसतोय गर्व वाटतोय का
तो गर्व तो आपल्याला तो पुरा महाराष्ट्राचा इतिहास आहे, पण आम्हाला स्वतःला जाऊन तिथं खेळता येते, काहीतरी अनुभवता येते, ते मेन आहे. आणि त्यातून पण आम्हाला खूप छान खेळायला मिळालं. तर हे त्याला समजून सांगितल्यावर कळलं की प्रत्येकाचा काहीतरी आनंद असतो, आनंदासाठी ह्या गोष्टी करायच्या असतात. त्यानंतर आता ह्या कार्यक्रमात आमच्या मागे काम होतं. दुपार लोक लसूण उपटून यायचा, कोणाचे काने निघायचे, कुणाचे लग्न, कुणाच्या कुड्या करायच्या. अशा प्रकारे आम्ही तयारी केली की चला आपल्याला एक स्टेज मिळतंय ना, तर आपल्याला हे करायचं आहे आणि आपण करून दाखवणार आहे. म्हणजे मैं नारी हूं, मैं जगजननी सबसे भारी हूं, दुनिया का मुझको डर नहीं, मैं झांसी की राणी हूं. तर हे स्टेज लग्नाच्या जर 12 वर्षानंतर मिळतंय तर का त्याचा आपण फायदा घ्यायचा नाही? कारण फक्त स्टेज मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करायचो. दुपारून यायचो, एखादा दिवस 1-2 दिवस एखादी ऍबसेंट राहायची, पण आम्ही 2-3 दिवस प्रॅक्टिस करून आम्ही एक छोटंसं गाणं पण बसवलेलं आहे. त्या प्रकारे बघितला तर जैतापूरची जी शाळा आहे त्या शाळेविषयी पण मला असं वाटलेलं, म्हणजे मी एक व्हिडिओ बनवलाय छोटासा पाटील मॅडमच्या मार्गदर्शनाखाली. तर त्या व्हिडिओमध्ये 2024 ते 2025 म्हणजे 15 महिन्यामध्ये 10 पुरस्कारांनी ती शाळा सन्मानित आहे. तर ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. आणि त्या शाळेत माझी मुलगी पहिलीच्या क्लासमध्ये शिकती, तिचं नाव सारिका चांदगुडे आहे. तर जेव्हा शाळेत ती शिकती आणि तिला बोलतो आपण तुझ्या आयडिया व्हिडिओमध्ये ही गोष्ट करायची आहे, ती पेपर कट करायला लागली. पेपर पुरत नाही तिला, पेपर आणलेला असते ना, कट करती, वस्तू वगैरे तयार करत असती. आणि निपुणवर बोलायचं आता एवढंच आहे की निपुण बनाना है भारत को लक्ष्य सभी नहीं ठाना है, निपुण बनाना है भारत को लक्ष्य सभी नहीं ठाना है, भाषा गणित अभय विषय को हर बच्चे तक पहुंचाना है, जिस नीति निपुण बने भारत उस कौशल को हमको अपनाना है. मग त्यासाठी माता पालक गट करावे लागले, व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकून मुलांना म्हणजे प्रोत्साहित करावं लागलं. तर चालेल, आम्ही सगळ्या विधी करून आम्हाला निपुण भारत बनवायचं आहे. तर प्रत्येक मातेने आपल्या मुलाला निपुण बनवलं म्हणजे पुरा भारत निपुण होईल असं मला वाटतंय. आणि ज्या प्रकारे बघितलं आपण की सगळेच बोलतायत की शाळेतील समजा मुलं शिक्षक शिकवतायत ना, तर मग तुम्हाला घरी काही शिकवायची गरज आहे, काय गरज आहे माता पालक गटांची? तर बघितलं ना तर आपला एक मुलगा आपण त्याला किती वेळेस म्हणतो हे नको करू ते नको करू, सांगतो पण तरी पण तो मुलगा आपला ऐकत नाही. मग एका वर्गात 30-40 विद्यार्थी असतात, ते एक शिक्षक सर्वांना कव्हर करतात, छोट्या छोट्या मुलांना मोठे समजून घेतील. तर आता जर आपल्याच घरात जर छोटे छोटे 2 लहान मुलं असले तर त्यांची किती भांडणं चालतात तुम्हाला माहिती असेल. अरे नको रे, तर मग हे शिक्षकांना करावं लागतं. ते त्यांचा प्रयत्न करतायत, पण त्या मुलाला कशा प्रकारे समजून सांगायचं. म्हणजे माझ्या मुलीचे शिक्षक जाधव सर आहे, मुके जाधव सर, ते त्यांना ती शिकवायचा प्रयत्न करतात, पण तिला कशा पद्धतीने शिकवायचं हे मला माहिती आहे. म्हणजे त्यांनी सांगितलंय की स्पीच पाठ करून घे, मी एका दिवसात तिच्याकडून स्पीच पाठ करून घेते, कारण मला माहिती कशा प्रकारे तिच्याकडून करून घ्यायचंय. तर ह्या गोष्टी आईच करू शकते. त्यामुळे जर निपुण भारत मिशन जर बनवलंय तर ते खूप छान आहे आणि सर्वांनी त्याच्याबद्दल अभिमान वाटायला पाहिजे. आणि असं नाही ना ते की 3रीच्या नंतर त्यांचं पुरी जॉब लागेपर्यंत आपल्याला लक्ष द्यायचं, फक्त 1ली ते 3री पर्यंत, जोपर्यंत ते छोटे तोपर्यंत. आणि आता आम्ही ह्या कार्यक्रमाला निघालो त्यावेळेस माझ्याच घरातल्या व्यक्तीने विचारलं तुम्ही महिलाच चाललाय का, तुमच्या सोबत कोण आहे काय आहे. त्यावेळेस मी त्यांना एवढंच बोलले की सुनीता विल्यम तिथे 9 महिन्यानंतर त्या रिटर्न आलाय. तर त्या तिथं आलाय, ते एकट्या होत्या, त्यांच्यासोबत आणखी होतं, पण त्यातून एकटी महिला ते वापस रिटर्न आलाय. आम्हाला फक्त सकाळून निघायचंय आणि संध्याकाळपर्यंत घरी यायचंय, तेही आपल्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आम्हाला रिटर्न यायचंय. तर तेवढी सूट आम्हाला मिळालीच पाहिजे. मग आम्ही ती परमिशन घेऊन इथपर्यंत आलोय आणि हे करणार. त्या प्रकारे सगळ्यांनी बोललंय की तुम्हाला हे समजा पुरस्कार मिळतोय तर त्याच्यात तुम्हाला काय मिळते, तुम्हाला इन्कम काय, हाही प्रश्न विचारलाय का. आणि त्यालाही मी हेच उत्तर दिलं की मला क्रिकेटमध्ये एवढा इंटरेस्ट नाही, पण मी ऐकलेलं आहे की काय म्हणताय ते वर्ल्ड चॅम्पियन T20 बहुतेक मॅच ती भारत जिंकला आहे. आणि त्या जिंकला त्यावेळेस आमच्या गावामध्ये फटाके खूप फोडले, पूजा पण केली, सर्व आनंदात होते, सर्वांचे स्टेटस होते. मग मी माझ्या भावाला एवढंच बोलली की एवढे सगळे स्टेटस टाकताय त्यांना काही फायदा आहे का, एवढे सगळे फटाके फोडताय त्यांना फायदा आहे का. नाही म्हणे, गर्व वाटतोय की आपला भारत
जिंकून आलाय त्याचा खूप गर्व आहे. मग आम्ही तेच बोललो की आम्हाला गर्व आहे आपल्या शाळेतली शाळा त्या प्रत्येक गोष्टीत निवडून आली. तो बस एवढेच बोलते आणि इथेच थांबते. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद ताई. निपुण भारत किती फलित झालं याचं जिवंत आणि जातीवंत उदाहरण म्हणजे या ज्योतिताई. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता झाल्या पाहिजे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण करायचा आहे. अत्यंत मार्मिक पद्धतीने त्यांनी त्यांचे विचार या ठिकाणी व्यक्त केले. खरं तर त्यांनी त्यांच्या घरातलं पण सांगितलं. मी एवढंच म्हणेल की नतमस्तक होत जा अहंकाराची वस्त्रे टाकून, नतमस्तक होत जा अहंकाराची वस्त्रे टाकून. मुलांनो आई पुढे, दिरांनो वहिनी पुढे, भावांनो ताई पुढे आणि नवऱ्यांनो बायको पुढे. घराचं मंदिर करणाऱ्या मातृशक्तीच्या रूपासाठी, घराचं मंदिर करणाऱ्या मातृशक्तीच्या रूपासाठी. यानंतर आणखीन एक प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेणार आहोत. श्री मुकेश जाधव.